अगोदरपासूनच या त्या खटावपासूनच या जुळणी होती. खटावच्या मैदानात गेल्यापासून हानवे म्हणत राहिलं होतं. त्यात योगायोगाने हे मैदान पडलं आदतचं. मग आदतचं मैदान पडल्यानंतर मग त्यांना म्हणलं रहमतपूर हापशिंग मग त्यांना म्हणलं त्यातलं खोंड आहे आता करूया पायरा हाणूया. बर कुठनं घेतलंय? घरचंच आपल्या घरच्या गाईच खिलार गाईच घरच्या. बर होय होय त्याला म्हणजे आता सिमीसवरचा आहे का? हा बैल लावला. बैल लावलेला कुठला बैल आहे? माळशिरचा पाखऱ्या तरंग्याचा. माळशिरसचा तरंग्या. बरं आता कुठं काढलं पाहिजे मैदान म्हणजे पहिल्या स्टारला आदत मध्ये सातारा जिल्ह्यात नागठाण मध्ये धनाजी दादा कुठलं ते कराडचं त्याची ह्याची गाडी सामना झालता धना येतात त्याचा. मग तिथं सामना झाल्यानंतर तिथे एक गट काढला. तिथनं पुन्हा डायरेक्ट पिपरीला किडीचं सुलतान ही हंडी गाडी पडळकरवाडी. आवाज येतोय सुलतान आणि पाखऱ्या गाडी हंडी गाडी फरकान गट काढला. मस्त बाकी गट काढला फरकान का. सीमीत मग कसं झालं माहिती आहे का, सीमीला जरा थोडं टाकी थोडी बराबर येतच नसते पण 1-2 इंचान कमी पडली सीमीला. आता तिथं झालं अजून कुठलं मैदान? पुन्हा पारकरवाडीत टॉपचं मैदान होतं. तिथं मी गट काढून सीमीला गाडी सुटायला लेट झाल्यामुळं कमी पडली. किती आतापर्यंत किती गट काढले? आता गरीब 8 गट काढले. 8 गट आणि पुन्हा गुलाल झर आणि कुरुंदवाडी हा मध्ये गुलाल केला 3 नंबर केला. तिथं 3 नंबर केला. पब्लिक साईडनं केला डावीनं. बर बॉक्सर उजवीनं आणि हे डावीनं 3 नंबर केला. त्या भरात आनंदाच्या मी मागणं गाडीवरून येताना माझा हात सुद्धा तिथं मोडला. एवढा इतका आनंदात देऊ असं पोरण गाडीनं उतरलो. मागा हात सुरा होता, 1 महिना हात गळ्यात होता. तरी सुद्धा मैदान सोडलं नाही. तिथनं डायरेक्ट आवळायला देवनगरचा बोक्या जोडीला होता. बकासूर सगळ्या बैलात पळालेला. पब्लिक साईडनं गट फरकान काढला. तिथं बोक्यानं ह्यानं गाडी अशा महाग टाकून. मग पुन्हा पाऊस वारं अवधान सुटलं आणि पाऊस वारं अवधान सुटल्यानंतर पुन्हा गाडी आली इकडल्या साईडला पब्लिक साईडला. आणि पब्लिकच्या भांडणामुळं काय पब्लिक हटलं नाही तर थोडी मार खाल्ला. पुन्हा अडचणी काय होते एवढं बैल पळते अडचण पण गरिबीत पुन्हा गारळेवाडी पठराव सुट्टा निकाल काढला. सुट्टा गट काढला. सेमीला थोड्या तत्वी अशी चकमक झाली. बकासूरच्या सेमीत थोडा मार खाल्ला. अडचण काय आता आपल्याला होत नाही. आता आपली इच्छा जी गुलाल करायची होता इच्छा जी होती तेव्हा आता भाग निवांत झाले बघा. आता काय टेन्शन नाही. जरी आता काय माहिती आहे का, एक इच्छा राहिली की गर्लिंगे राजा सर्जा आणि ही तुम्हाला सांगतो माहिती हा बैला संग एक भार पालमा संग पळवून मला बघायचं आहे. पण गरीबाला कोण पैर देत नाही. नाहीतर त्याला जर कमी बैल पडला त्यांच्या मैदानात कुठले सायाजी नाना म्हणते ती त्यात जर बैल कमी पडला तर बैल तुम्हाला सांगतो डायरेक्ट कासरा काढून बैल घरी सुद्धा आणत नाही. तिथं मैदानात सोडायची अशी आत्मविश्वास आहे मला. हा पाखऱ्याला छोट्या पाखऱ्याला माझ्या पण कसं होतं पैऱ्याची मात्र तुम्ही म्हणताय लगेच की लोक लगेच पैरा देते का पण 1 नंबरचा बैल तुमचा बैल 1 नंबर मध्ये आला. हे आमचं कसं म्हणणं ह्याचा फळ बघून ह्याची क्वालिटी बघून त्यांनी देवा बैल महाग जर राहिला तर म्हणेल ते ऐकेल. हो मित्रांनो बघू शकता खूप छान बैल पळतोय. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा. 76 आपण ऍड करू मित्रांनो मोबाईल मध्ये नंबर त्यांच्या कमेंट बॉक्स.
छान बैल पळाला तर बघू शकता. तुमचं गाव कुठलं म्हणा तुम्ही? गाव उंबरगाव दडसवाडी. बरं आता तुम्ही एवढं मोठ्या बैलांना टार्गेट करताय म्हणजे बोलताय त्यांना पाहिजे बैल केवढा पळला पाहिजे त्यांच्या. आयला पळालाच पाहिजे, बैल पळालाच पाहिजे. बैल नाही जर पळणार तर आपला आत्मविश्वास आहे. बैल कासरा काढून माघारी सुद्धा आणत नाही. बैल तिकडं मोकळा पूर्ण देतो तू. बरं मी गप घरी येतो जर तेवढा विश्वासच आहे. बरं कितीला मागणी बिगणी झाली की नाही तुम्हाला काय? मागणी होती की मग ती 3.5-4 पत्र माग 4 पत्र मागते ती. माझी इच्छा आहे हे काय करायचं सगळं आपल्याला इच्छा झाली आहे. एक 5 लाख रुपये आले तर उभारी आपण देऊ अशी माझी इच्छा आहे. त्याला मोर खेळायला खोंड दुसऱ्या सायदाती चौसा सायदाती त्याला बी खेळायला दादाबाला पुढं वाव आहे. तेवढं 2-3 वर्ष हान चांगले तर ती बी करतोय. पुढचं नियोजन कुठली? आता ती सहेजनानं काय म्हणले चंद्या घालो आपण. चंद्याला जर बराबर गेला तर उभाट्याच म्हणेल ती पैशाला घेऊ. महाल शिरजला केलंय म्हणेल त्या पैशाला घेऊ असं सही नानाचं आमची चर्चा झाली. ड्रायव्हर असतो कायम भेटावकर